श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 52। श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरितामृत डोक्यावर घेऊन का नाचावे। श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। पळणी स्वामी शंकर भट्टास काय गुपित उघड करून सांगतात पहा। कलियुगातील मानव धन्य, केवळ स्मरण केल्याने दत्तप्रभूंची अनुग्रह प्राप्ती। युग बदलामध्ये मानव हा अल्प शक्तिमंत असतो, म्हणून परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या पातळीपर्यंत उतरते। शरीरधारी होऊन प्रभूंचे अवतरण होते, हे संपूर्ण अनुग्रह सूचक आहे। अशा प्रकारे प्रभू तत्व खालच्या पातळीत करीत उतरल्यामुळे थोड्या परिश्रमामुळे मानव उत्तम फल प्राप्ती करू शकतो। म्हणूनच कलियुगातील मानव धन्य व भाग्यवान आहेत। इच्छे कारण त्यांना थोड्या प्रयत्नातच प्रभू सानिध्याचे सुख प्राप्त होते। केवळ स्मरण करताच त्यांना दत्तप्रभूंचा अनुग्रह लाभतो। ज्या माणसाला पतित होण्यास जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ अनुग्रह लाभण्यास लागतो, हे परमसत्य आहे। स्मरण, अर्चन, कीर्तन अशा नवविध भक्तीने त्याला श्री प्रभूंचे सानिध्य लाभते। अनन्य भावे शरण आलेल्या भक्तांचे सारे पाप कर्म या बाबतचे दोषयुक्त विषय वासना, वाईट संस्कार सर्व श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यात मिसळून जातात आणि श्रीपादांच्या दर्शनांपासून श्रेयोदायक शुभ स्पंदने शरणागत भक्तांमध्ये परिवर्तित होतात। सांप्रतचा काळ म्हणजे 5 ऑगस्ट 2020 नंतरचा काळ हा युग बदल आहे। कलियुगात सत्ययुगाची 1000 वर्षांची अंतर्दशा सुरू झाली आहे। सूरदासांनीही हीच बाब 14व्या शतकात लिहून ठेवलेली आहे आणि आपण सध्याची पिढी हे अनुभवत आहोत। वर म्हटल्याप्रमाणे या युगाबदलात मानव हा खरेच कमकुवत आहे। ज्या हवेमध्ये आपल्याला निसर्गाने ठेवलंय त्या हवेतील प्राणवायू ओढण्या इतपत ताकद माणसात राहिलेली नाही। पण या युगबदलाची दुसरी बाजू म्हणजे प्रभू याच काळात शरीरधारी होऊन खालच्या पातळीवर उतरतात आणि त्यांच्या अनुग्रहाने थोड्या परिश्रमात कलियुगातील माणूस उत्तम फळ प्राप्त करू शकतो। त्याला थोड्या प्रयत्नात प्रभू सानिध्य मिळतं आणि हे सानिध्य श्रीपाद प्रभूंचं मिळतं। म्हणून हे सर्व खुलं करून सांगणारा श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ डोक्यावर घेऊन अवश्य नाचावा। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।